गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज बघा आहे मंगळवार, तर मी माझी हेलपाटे घरी जाऊन आलेच आहे आता आणि म्हणलं आता चला रसिकाकडच्या घरचं आवरावं सगळं। विरांश गेला स्कूलला आणि रसिका ऑफिसला, जावई बापू आमच्या ऑफिसला, सगळे ऑफिसला, आपणच एकटे आपल्यालाच काही काम नाही, आपण घरी आहेत। तर चला असू द्या। तर पोरं आता जाणारच, त्यांचं ऑफिस असणार, ह्यांचं ऑफिस, मिस्टरांचं ऑफिस, फक्त सासूबाई आणि मीच घरी असते। सासूबाई तिकडच्या घरी आणि मी इकडे रसिकाकडे असते। तर बघा आता मावशीबाई येतील। मावशीबाईंचा 11 ते 5 टायमिंग आहे, पण यायला तर 11:30 लावतात। म्हणलं जाऊ दे, आता 11:30 वाजवतात, म्हणून म्हणलं जाऊ दे, आता काय आपल्याला बोलता येत नाही। तर असो, तर आता मी काय केलं, आल्यानंतर आली मी आणि इकडे पोर्चमध्ये जरा पाणी टाकून घेतलं। आहे वेळ, म्हणलं आज विरांश आता स्कूलला जोपर्यंत तोपर्यंत कामं करून घ्यावी। कपड्यांच्या घड्या घालते, म्हणलं व्हिडिओ बनवू। सकाळपासून काय होतं, मग एकदा व्हिडिओ बनवायला उशीर झाला आणि नाही बनवलं की मग डायरेक्ट संध्याकाळी बनवावं लागतं। मग चला असो, हे इथं काम करता करता तुमच्याशी पुन्हा भेटते तुम्हाला। आणि रसिका ऑफिसला गेली की विरांशला स्कूलमधनं आणणार कोण? आज विरांश म्हणतो विरांशला त्याचे पप्पा सोडायला जाणार होते, तर गाडी कोण चालवणार? मग येताना गाडी कोण चालवणार? त्याला माहिती आहे मला गाडी येत नाही, तर मला तो म्हणतो मग गाडी येताना गाडी कोण चालवणार? म्हटलं अरे मम्माला आणि डॅडूला वेगवेगळी गाडी आहे। मम्माची घेऊन जाईल स्कूल ह्याला कामाला आणि डॅडूची घेऊन जाईल। असे पोरांना सुद्धा किती समजतं बघा। आता मम्मा नाही कामाला ऑफिसला जाणार आहे, तर गाडी कोण चालवणार? तर बघा विराज खूप हुशार आहे, खूप अफाट आहे। आजची पिढीच बघा खूप म्हणजे हुशार आहे, त्यांना खूप काही समजतं, लहान वयामध्ये खूप काही समजतं, समज लवकर आहे लहान मुलांना। आजकालची ही पिढी हुशार आहे, खूप हुशार आहे, पण शिक्षणाचा खर्च पण इतका प्रचंड आहे बघा। एल के जी नाही, आत्ता प्ले ग्रुपमध्ये विरांश आहे, प्ले ग्रुपचीच फी 50,000 आणि आता त्याला प्ले ग्रुप नंतर दुसऱ्या शाळेत टाकायचं आहे, घालायचं दुसऱ्या शाळेत, तर 1,40,000 रुपये फी आहे त्याची बघा। मी म्हटलं माझी प्राजक्ता रसिका, माझ्या पोरी, एक तर त्यांना शाळेला फी नव्हती, अशा शाळेत आम्ही त्यांना पोरींना घातलेलं होतं, इंग्लिश मिडियमच होती, पण अशी शोधून की जिथे फी नाही आहे आणि परिस्थिती तशी नव्हती की फी भरण्यासाठी। तर बघा शिक्षण बघा एवढं महाग झालेलं आहे, 1,40,000 अजून फर्स्ट पण नाही तो। तर प्ले ग्रुपमधनं मला वाटतं नर्सरीला जाणार आहे, आणि काय LKG UKGला नसणार आहे, नर्सरीचं असणार आहे। तर बघा एवढंच त्याचं एवढी फी आहे, तर बघा पूर्ण शिक्षण होईपर्यंत किती पैसे जातील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तर आणि कसं असती ही आपली मेंटॅलिटी कशी झाली असती, जिथे जास्त फीज आहे ज्या शाळेला ती शाळा खूप चांगली, अशी आजकालची पिढीची मेंटॅलिटी आहे की तिथं जी शाळा खूप भरपूर फीज आहे, स्टँडर्ड आहे। आणि आपली मुलं कुठल्याही शाळेत, जिल्हा परिषदच्या जरी हुशार असते ना, जिल्हा परिषदच्या जरी शाळेत घातलं तरी ते चमकणारच बघा। तुम्ही अनुभव असेलच खूप जणांना की आपली मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत असले तरी आजकाल ती मुलंसुद्धा अमेरिकेला गेलेले आहेत। जिल्हा परिषदच्या शाळेतली मुलं अमेरिकेला जाऊन उच्च पदावर आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, काय म्हणजे शिक्षण पण घेत आहेत आणि उच्च पदावर जॉब पण लागलेला आहे त्या लोकांना। कोण इंजिनियर झाले, कोण डॉक्टर झालेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पदावर चांगल्या। असं नाही, असं समजू नका की चांगलं शिक्षण घेतलं तरच मुलं खूप मोठे होतील किंवा म्हणजे उच्च पदावर हे जॉब लागेल त्यांना, असं नसतं। माझी रसिका तेच म्हटली, 1 वर्ष बघणारे विरांश काय किती अभ्यास करतो काय, नाहीतर त्याला मी चांगल्या साध्या शाळेतच घालणार आहे, जिथे 40-50,000 फी आहे तिथंच घालणार आहे। 1.5 लाख रुपये नाही, 1.5 लाख रुपये मी घालणार नाही आहे। पोराच्या प्रगतीवर मी त्याला त्या शाळेमध्ये म्हणजे पुढे ती कंटिन्यू करणार आहे बघा। असं असतं,
खूप मी तिला तेच म्हटलं, मी रसिकाला तेच म्हटलं की उगीच म्हणजे अवाजवी उगी फी खूप अवास्तव फी भरायची आणि मुलं असते काय, म्हणजे मुलं आपली काहीच अभ्यास करत नसतील तर काय उपयोग आहे, असं होतं ना. तर बघा, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की खरंच शिक्षण किती महाग झालेलं आहे. आणि माझ्या म्हणजे आपण बघा, माझ्या मुलांना तरी ना ग्रँडेड शाळेमध्ये मी टाकलं होतं, म्हणजे जिथं सरकारची ग्रँड आहे, अमेरिकेची ग्रँड त्यांना हे मिळालं तर संस्था होती ती अशी. आणि त्या संस्थेत म्हणजे तिथं असं ऐकलं होतं की हुशार मुलं 10वीमध्ये फर्स्ट सेकंड जे आलीत मुलं हुशार आहेत त्यांना अमेरिकेला त्यांच्या स्वखर्चाने घेऊन जातात. असे लोक, अमेरिकेची लोक येऊन तिथे म्हणजे त्या संस्थेला देणगी द्यायचे, त्या देणगीवर आणि ही शाळा चालायची. त्यामुळे आम्हाला, माझ्या पोरींना ना तिथं फीज नव्हती, फक्त स्कूल बस यायचं जायचं हे होतं, भाडं होतं. ते पण किती, 175 रुपये महिना होता, फक्त 175 रुपये एकीला. अशा आम्ही माझ्या मुलींना शिक्षण शिकवलेलं आहे. कारण का फी भरायची आमची परिस्थिती अजिबात नव्हती, मुलांची फी भरायला, शाळेची फी भरायला. अशा आम्ही शाळेमध्ये शिकवलं आहे. तेच होतं रसिकाला म्हटलं, अगं रसिका तू कुठल्या शाळेमध्ये शिकली बघ. आणि आजकाल मुलांचे फीज, तुझ्याच पोराची फी किती बघ आता. चला, असं शिक्षण म्हणजे सगळं पैशांचा बाजार मांडलेला आहे आजकाल खरंच. आणि गरिबांनी काय करावं सांगा. हां, गरीब लोकांनी म्हणजे मुलांना शिकू नये का? त्यांच्याही काही आशा अपेक्षा असतीलच, त्यांनाही वाटत असेल आपली मुलं चांगल्या शाळेत घालावी, मोठ्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण व्हावं. पण पैशाअभावी ते घालू शकत नाहीत, तरीही त्यांची मुलं चमकतात बघा. आणि फर्स्ट सेकंड येतात. म्हणजे म्हणतात ते जसं चिखलामध्ये जसं चिखलामध्येच कमळ उगवतं तसंच असतं बघा. हुशार मुलं कुठेही चमकतात. चला असो, भांडे आवरता बोलते का, भांडे आवरायला लागली. आणि हे कुकरमध्ये बीट उकडायला ठेवलेले आहे. तर विरांशला आता करायचं आहे बीटचा पराठा. म्हणलं आता विरांशला करूया वेगळं बीटचा पराठा, म्हणजे पोटात बीट पण जाईल त्याच्या. त्याला पहिला भांडे पडतीशी आवरती आहे. हे बघा, इकडे बीट उकडून घेतलेलं आहे, तर गरम आहे, साल निघते का बघू त्याची. हे बघा, बीट ना उकडून घेतल्यानंतर वरची साल काढून किसून घेतलेलं मी. कारण का बीट स्मॅश होऊ शकत नाही, किती जरी उकडलं ना तर बघा ते अगदी खूप काही असं मऊ. ते किसून घेतल्यानंतर हे बघा झालं आहे असं. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर, ऑलरेडी बीट गोडसर असतं त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये मीठ टाकते, थोडीशी हळद, थोडीशी तिखट, मीठ, हळद, जिरे असं हे टाकून घेते ह्याच्यामध्ये. हे पहा, जिरे, कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही हिंग पण टाकू शकता, आता हिंग नाही टाकली. तर बघा, असं गोळा तयार करून घेणार आहे. आणि इथे कणिक तिमून ठेवलेली आहे साधी आपली. हे पहा, इकडे मी बीटचा पराठा बनवलेला आहे. काय माहिती का, बीट किसल्यामुळे त्याचं थोडंसं पाणी सुटत होतं त्याला, आणि त्यामुळे ते बाहेर आलेलं आहे थोडं सारण. त्याचं दिसायला कसं छान दिसतं बघा, लाल लाल. बीट काय होतं रसिका आणती मग ते खराब होऊन जातं नंतर ना, नाही का, तिला वेळ नसतो करायला. मी म्हटलं आज हे असं करून बघावं. ह्याच्यात तूप सोडते थोडं पराठ्यावर. अशा प्रकारे बघा मस्त पराठा, बीटचा पौष्टिक पराठा बनवला आहे मी इकडे. आता विरांशला कितपत आवडतं कुणास ठाऊक, केलाय तर खरा. छोटाच केलाय, आता दुसरा एक करते, बनवते. हे बघा,
बघा अशा प्रकारे दुसरा बीटचा पराठा बनवला आहे मी. हे बघा एक झाला इकडे आणि हा दुसरा. आता 1 वाजत आलेला आहे आणि प्राजक्ता आणि प्रतीक गेलेत विरांशला आणायला स्कूलमधनं. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा नक्की. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.